अपने लहू में बसा लिया जिसने मेरे श्री राम को, ऐसी भक्ति न देखी कहीं। नमन कर त्याचबरोबर शालेय व्यवस्थापन समिती सदस्य संतोषभाऊ बोर्डे यांनी सुद्धा मा या गाण्यासाठी 100 रुपये बक्षीस दिलं। त्यांचं शाळेच्या वतीने खूप खूप धन्यवाद। तुमच्या या प्रतिसादानं खरोखरच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर तसंच शिक्षकांच्या चेहऱ्यावर कोलडगाव जिल्हा परिषद सर्कलमधले आमचे दोन्ही उमेदवार डॉक्टर घोडके यांच्या पत्नी, त्याचप्रमाणे आमचे डॉक्टर अमर देशमुख पंचायत समितीचे गणात दोन्ही उमेदवार आमचे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उभे आहेत। दोन्ही उच्च शिक्षित उमेदवार त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्या ठिकाणी दिलेले आहे। पहिल्यांदाच इतक्या ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या तालुक्यामध्ये इलेक्शन लढत आहे आणि नक्कीच यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आदरणीय अजितदादा पवारांना यांना विचारणारा मार्ग खूप मोठा आहे, मानणारा वर्ग खूप प्रमाणे मोठा आहे। त्याचप्रमाणे कोलडगाव या सरकारमध्ये निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला यश मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी आहे। भैया धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा संघर्ष होईल का कोलडगाव सर्कलमध्ये? हो, नक्कीच तसं संघर्ष प्रत्येक ठिकाणी तसंच संघर्ष मागतोय। प्रत्येक ठिकाणी भाजपने धनशक्तीचेच उमेदवार ह्या तालुक्यात दिलेले आहेत आणि आम्ही जनशक्तीचे उमेदवार त्या ठिकाणी दिलेले आहेत। निश्चित ह्यावेळेस जनशक्तीचा विजय होणार। काय सांगाल मतदारांना काय आव्हान? मतदारांना आव्हान करणार आहे आदरणीय अजितदादा पवार यांच्यावर विश्वास ठेवून ज्याप्रमाणे बारामतीचा विकास असेल, पुण्याचा विकास असेल, पिंपरी चिंचवडचा विकास असेल, त्या भागातील ग्रामीण भागातील विकास असेल, त्याचप्रमाणे आपल्याला औरंगाबाद तालुक्याचा ग्रामीण भागाचा विकास त्या ठिकाणी करायचा आहे। मला नम्र आव्हान आहे सर्व मतदार बंधूंना, यंदा आलटून पलटून आपण सगळ्यांना भाजपला काँग्रेसला दोघांना या ठिकाणी निवडून दिलं आहे। एकदा राष्ट्रवादीला संधी द्या, निश्चित याचं काय पलट होईल हे निश्चित येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला समजेल। तुम्ही सत्तेत नसतानाही लाडसंगी कोलडगावमध्ये नागरिकांनी जे सांगितले की मदत केलेली आहे, काय सांगा? निश्चितच बरेच शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी समस्या होती। 50-50 वर्षापासून त्या ठिकाणी रोडचे कामं झालेले नव्हते। मी ज्यावेळेस गेलो त्या ठिकाणी पायी चालणंसुद्धा अवघड होतं आणि लोकांना बरेच त्रास होतो। त्यावेळेस मी माझ्या खर्चाने त्या ठिकाणी लोकांना, त्या ठिकाणी परिसरातल्या लोकांना मी त्या ठिकाणी रस्ते करून काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसुद्धा भरले नव्हते, त्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर गेले? हो, निश्चित त्यावेळेस नुकसान भरपाई शासनाकडून मिळाली नव्हती। जसे पाहिजे तसे नुकसान भरपाई शासनातर्फे करण्यात आली, तर वैयक्तिक रूपाने काही लोकांची अडचणी होती, त्यावेळेस आम्ही त्यांना मदत केली।